समाचार में आप सभी का स्वागत है। आइए रुक करते हैं राज्य भर में घटित कुछ खास खबरों पर। चंद्रपुर के प्रसिद्ध फुटबॉल खिलाड़ी तथा प्रशिक्षक स्वर्गीय इमाम मास्टर साहब की स्मृति में चंद्रपुर के रैयतवाड़ी स्टेडियम में 11 से 18 फरवरी तक नॉकआउट फुटबॉल प्रतियोगिता का आयोजन किया गया। इस प्रतियोगिता में चंद्रपुर जिले की 14 टीम शामिल होगी। उसी के साथ 18 फरवरी को फाइनल के दिन महिलाओं का विशेष लीग मैच का मुकाबला भी होगा। चंद्रपुर में आयोजित इस प्रतियोगिता का उद्घाटन समारोह रविवार 11 फरवरी को हाजी मोहम्मद इस्राइल सेठ की प्रमुख उपस्थिति में संपन्न हुआ। इस प्रतियोगिता में अधिक से अधिक संख्या में फुटबॉल प्रेमी और दर्शक देखे गए। उसी के साथ खिलाड़ियों का हौसला बढ़ाया जाए, ऐसा आह्वान आयोजक समिति के अध्यक्ष की ओर से किया गया। उद्घाटन समारोह के अध्यक्ष हाजी मोहम्मद इस्राइल सेठ, विशेष अतिथि राणा पाल सिंह, प्रमुख उपस्थिति जैनुब आबेदीन और शेख मुजीब उपस्थित थे। स्पोर्ट्स में डिस्ट्रिक्ट जनरल बॉयज, हाँ, और स्पोर्ट्स में चंद्रपुर डिस्ट्रिक्ट के लोग आगे आए और स्टेट लेवल पर खेले, फिर उसके बाद इंडिया लेवल पर खेले। अभी डिस्ट्रिक्ट लेवल का मैच करा रही है, बाद में स्टेट लेवल का कराएंगे। इस प्रतियोगिता में उद्घाटन का मुकाबला गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज चंद्रपुर और वॉरियर्स सपोर्टिंग क्लब चंद्रपुर के बीच खेला गया। इस आयोजन संदर्भ में संस्था अध्यक्ष हाजी मोहम्मद इस्राइल सेठ ने जानकारी दी। शंखनाद न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट। कपास का आज कोई भाव नहीं है। 2 साल पहले भाव 13,500 तक पहुंच गया था। आज हमी भाव से कम कीमत पर कपास खरीद रहे हैं। कपास खरीदी केंद्र शुरू होने का कोई अंदाज नहीं है। जब तक कपास खरीदी केंद्र शुरू नहीं होगा, लूट जारी रहेगी। इसलिए इस और ठोस कदम उठाया जाए, नहीं तो भविष्य में किसान आत्महत्या कर लेंगे, ऐसी आशंका एनसीपी के शरद पवार गट के नेता अनिल देशमुख ने जताई है। पणन महामंडळाचे सर्व निवडून आलेले संचालक आहेत। कापूस पणन महामंडळ त्याचे सर्व संचालक आहेत आणि आमची सर्वांची बैठक झाली। सर्वांनी या सर्व निवडून आलेल्या संचालकांनी चिंता व्यक्त केली की ज्या पद्धतीनं आज सरकारच्या माध्यमातून कापसाला भाव देण्यात येत आहे, आज कापसाला भाव नाही। 6,200 6,300 भाव आज कापसाला सरकार देत आहे। आपल्याला आठवत असेल 2 वर्षापूर्वी जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेस 12,500 13,000 13,500 पर्यंत कापसाचे भाव दिले होते। आज कापसाचे भाव 50% आलेले। मोठ्या प्रमाणात कापूस विदर्भ, मराठवाडा आणि अन्य भागामध्ये महाराष्ट्रामध्ये होतो, पण या सरकारचं कापसाच्या भावाकडे लक्ष नाही। या ठिकाणी जो कापसाचा हमी भाव आहे त्याच्या कमी भावामध्ये व्यापारी खरेदी करतायत। देवेंद्र फडणवीस यांना काल परवा 2 दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांनी कापसाच्या बाबतीत प्रश्न विचारला, तर त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर कापूस खरेदी केंद्र चालू करू। पण आम्ही माहिती घेतली तशा पद्धती कोणती सुरुवात कापूस केंद्र फेडरेशनच्या माध्यमातून चालू झाले पाहिजे याची कोणती हालचाल त्या निमित्तानं दिसत नाही। आणि जोपर्यंत कापूस खरेदी केंद्र चालू होणार नाही तोपर्यंत व्यापाऱ्याच्या माध्यमातून ही कापसाची लूट त्या निमित्तानं चालू राहील। फक्त मोठे मोठे भाषण द्यायचे, आश्वासन द्यायचे, याच्यावर कापसाचे भाव वाढणार नाही। ठोस पावलं राज्य शासनाने उचलली पाहिजे। कापसाचे केंद्र लवकरात लवकर चालू करून कापूस खरेदी केला पाहिजे। आणि अशा पद्धतीने जर कापसाकडे लक्ष दिलं नाही तर पुढील काळात सुद्धा आत्महत्या होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। आपल्या माहितीसाठी सांगतो की जे आमचं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, शिवसेनेचं सरकार होतं 2019 ला 2020 ला, त्यावेळेस आम्ही कापूस केंद्र चालू केले होते।
आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही सांगितलं होतं की शेवटलं बोंड असेपर्यंत राज्य शासन कापसाची खरेदी करेल आणि त्या पद्धतीनं आम्ही कापूस खरेदी केंद्र जे मार्च एप्रिल मध्ये बंद होतात, खरेदी बंद होते, पण ती खरेदी आम्ही ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत पावसामध्ये सुद्धा कापसाची खरेदी त्यावेळेस केली होती. म्हणजे शेतकऱ्यांचं शेवटचं बोंड कापसाचं असेपर्यंत आमचं सरकार असताना आम्ही कापसाची खरेदी या राज्य शासनाच्या माध्यमातून त्यावेळेस केली होती. पण आता हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, कोणत्याही पद्धतीनं कापूस खरेदी केंद्र चालू करत नाही, त्याच्यामुळे कापसाला भाव नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जे कापड तयार करणारे कारखानदार आहेत, त्यांचं जे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आहे, त्यांच्या दबावाखाली त्या कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त भावामध्ये कापूस मिळाला पाहिजे, म्हणून या सरकारने परदेशातला कापूस भारतात आणला. 15 लाख गाठी परदेशातला भारतात आणला, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले. आणि जो भारतातला कापूस परदेशामध्ये निर्यात करायला पाहिजे तो निर्यात केला नाही, त्याच्यामध्ये सुद्धा कापसाचे भाव पडले. म्हणजे कापड तयार करणाऱ्या कारखानदाराच्या दबावाखाली आज राज्य शासन या पद्धतीने आणि केंद्र शासन काम करते आणि सरकार या पद्धतीनं कारखानदाराला फायदा झाला पाहिजे, कारखानदाराला स्वस्त दरात कापूस भेटला पाहिजे, पण शेतकऱ्याला कापसाचे भाव मिळाले नाही पाहिजे, अशा पद्धतीनं शासनाचं धोरण आहे. आणि त्यानिमित्तानं आम्ही राज्य शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर कापूस खरेदी केंद्र चालू करा, नाही तर हा शेतकरी हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. परवा देवेंद्र फडणवीस यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काही भेटल्यानंतर काही बोलताना सांगितलं, काही शेतकऱ्यांनी इथे कापसाचा विजेचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की असे छोटे मोठे प्रश्नाची मी आज शेतकऱ्यांशी चर्चा केली. म्हणजे कापसाच्या प्रश्नाला छोटे मोठे प्रश्न म्हणतात. देवेंद्र फडणवीसांच्या स्वतः त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की काही शेतकऱ्यांनी जे त्यांचे छोटे मोठे प्रश्न होते, म्हणजे कापसाचा छोटा प्रश्न, विजेचा छोटा प्रश्न, असे प्रश्न माझ्यासमोर मांडले, त्याच बाबतीत शासन योग्य पावलं उचलेल अशा पद्धतीनं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मला मोठं आश्चर्य आहे